नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. लातूर लोकसभा मतदारसंघाच्या संबंधामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. विषय असा आहे की यावेळेला 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 2019 साली जे विजयी झाले खासदार सुधाकर शृंगारे यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे, तर काँग्रेसने आपला उमेदवार बदलला आहे. काँग्रेसने डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आहे. हे शिवाजी काळगे कोण आहेत? ते आहेत लातूरमधले सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ. 1997 पासून ते लातूर शहरामध्ये प्रॅक्टिस करतात. नेत्ररुग्ण संघटना जी आहे त्याच्यामध्ये ते प्रारंभी उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, पुन्हा उपाध्यक्ष, पुन्हा अध्यक्ष, अशा टप्प्याटप्प्याने त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सर्व शिक्षा अभियानामध्ये जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये जाऊन मुलांची डोळ्याची तपासणी करणं यातही त्यांनी सहभाग दिला आहे. त्यांना कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही. पण 2014 साली लोकसभा निवडणुकीत भाजपकडे डॉक्टर शिवाजी काळगे यांनी उमेदवारी मागितली होती. त्यांना ती उमेदवारी देण्यात आली नाही. त्यावेळेला डॉक्टर सुनील गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर 2019ला डॉक्टर शिवाजी काळगे यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, तेव्हाही त्यांना ती मिळाली नाही. आता 2024 साली डॉक्टर काळगे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊ केली आहे. आता बघा, लातूर लोकसभा मतदारसंघाचा जर इतिहास काढला तर 1977 साली म्हणजे आणीबाणीनंतर उद्धवराव पाटील भाई हे शेकापचे कार्यकर्ते खंदे आणि तेव्हा जी एकूण जनता आघाडी होती, जनता पक्ष होता ना, त्यातर्फे ते उमेदवार होते आणि ते विजयी झाले. मात्र 1980 पासून सलग 7 वेळा लातूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं शिवराज पाटील चाकूरकर यांनी. 2004च्या लोकसभा निवडणुकीत शिवराज पाटील चाकूरकर यांचा भाजपच्या रूपाताई पाटील निलंगेकर यांनी पराभव केला आणि 2009 साली हा मतदारसंघ आरक्षित झाला अनुसूचित जातीसाठी. आणि त्यावेळेला पहिल्यांदा जयवंत आवळे हे तेव्हाचे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष, मूळ राहणार इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा, त्यांना इकडं विलासराव देशमुखांनी घेऊन आले. त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते विजयी झाले. कारण त्यावेळेला विलासराव देशमुखांनी जंग पछाडत त्यांच्या विरोधात किती जरी अपप्रचार झाला तर जयवंत आवळे यांना निवडून आणलं होतं. ते काठावरच्या मताने निवडून आले, अगदी 6000 मताने. त्यानंतरची जी निवडणूक झाली 2014, डॉक्टर सुनील गायकवाड हे 2.5 लाखापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उमेदवार बदलला, काँग्रेसने उमेदवार बदलला. त्या निवडणुकीमध्ये 3.25 लाखापेक्षा अधिक मतांनी सुधाकर शृंगारे हे विजयी झाले. म्हणजे सलग 2 वेळा काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. एकूण या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय होईल की नाही अशी शंका, म्हणजे पराभवाच्या मानसिकतेत काँग्रेस पक्ष होता. मागच्या वेळेला वंचित, काँग्रेस आणि भाजप अशी लढाई झाली. याही वेळेला आता वंचितचा स्वतंत्र उमेदवार असेल. काँग्रेस पक्षाने अशी खेळी केली की हिंदू माला जंगम याच्यातले हे डॉक्टर शिवाजी काळगे आहेत, ते अनुसूचित जमातीमध्ये येतो. आणि लिंगायत समाजाचे गुरु म्हणजे कोण तर जंगम समाज. आणि त्यामुळे त्यांना प्रतिनिधित्व दिल्यामुळे लिंगायत समाजाची मते आता काँग्रेसकडे झुकू शकतात. मनोज जरांगे पाटलांनी जे मराठा आंदोलन आरक्षणाच्या बाबतीत उभं केलं आहे, त्यात मराठा मतं ही देखील जरांगे पाटील किंवा एकूण मराठा समाज जे ठरवणार तिकडे जाऊ शकतात. या मतांचं विभाजन होऊ शकतं. याचा लाभ आपल्याला मिळेल अशी खेळी काँग्रेस पक्षाने केली आहे. जर परंपरागत
जमातीमधल्या लोकांना जर उमेदवारी दिली नाही तर त्यांच्यात नाराजी पसरू शकते. म्हणजे हरिजन समाज आहे, मातंग समाज आहे, काँग्रेसला त्याचा अंदाज आहे, त्याचा फटका बसू शकतो. पण वंचितचा उमेदवार असल्यामुळे तो राहणारच आहे. ती मतं वंचितचा उमेदवार घेईल, म्हणजे भाजपच्या मतांमध्ये विभागणी होईल आणि ही जी अन्य मतं आहेत ती आपल्याला अधिक मिळतील, अशी एक खेळी आहे. दुसरी खेळी अशी आहे की अगदी विलासराव देशमुख होते तेव्हापासून, जेव्हा लातूरच्या राजीव गांधी पुतळा आणि बसवेश्वर पुतळा ह्याचा वाद निर्माण झाला, तेव्हापासून इकडचा लिंगायत समाज काही प्रमाणावरती विलासराव देशमुखांवरती नाराज होता. प्रत्येक निवडणुकीमध्ये हा लिंगायतांची नाराजी असा एक विषय असतो. आणि त्यामुळं या निवडणुकीच्या निमित्ताने नथीतून तीर मारणं म्हणतात ना, तसं अमित देशमुखांनी डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिल्यामुळं आता लोकसभेत यश अपयश हा वेगळा भाग आहे, पण लिंगायत समाजाची नाराजी आपल्याबद्दलची दूर होईल आणि धीरज देशमुख, अमित देशमुख या दोघांनाही विधानसभा निवडणुकीमध्ये याचा लाभ होऊ शकतो, अशी एक चतुर खेळी खेळण्यात आली आहे. आता विषय काय आहे की लोकसभेचे उमेदवार भाजपचे सुधाकर श्रृंगारे हे अतिशय एक सरळ उमेदवार आहेत. म्हणजे ना राजकारणाचे लेचेपेचे त्यातले आडाखे काही माहिती नाही, पण सगळं मतदारसंघामध्ये सगळ्या जाती धर्मांमध्ये संपर्क असलेला आणि साधा सरळ सोट माणूस अशी त्यांची प्रतिमा आहे. कुठल्याही साधारणपणे खासदारांच्यामध्ये ते किंवा PA मार्फत खासदार निधी वितरणामध्ये टक्केवारी घेतली जाते असा आरोप होतो. सुधाकर श्रृंगारे किंवा त्यांचे PAने साधं कुठे चहा पण पिला नसेल. आणि ही जी खासदारकीचा निधी वाटताना पक्षश्रेष्ठी सांगतील त्यांना दिला जातो. म्हणजे पक्षाची जी एक पद्धत आहे त्यात, म्हणजे ते स्वतः इकडे द्यायचं आहे तिकडे द्यायचा हा आग्रह पण त्यांचा नसतो. आणि त्याच्यामुळं आणि एकूण आता काय 2 निवडणुकांमध्ये भाजपचं इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या ठिकाणी अतिशय उत्तम आहे. त्याचा लाभ भाजपला होईल असं भाजपच्या आडाखे आहेत. काय झालं आहे, निवडणुकीमध्ये संपूर्ण मतदारसंघावरती पकड असणं, आपला उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी सगळ्या मतदारसंघामध्ये संपर्क असणं आणि तो केवळ निवडणुकीपुरता नाही तर सतत संपर्क असणं, अशी पद्धत एकेकाळी काँग्रेस पक्षात होती. काँग्रेस पक्षाची तशी प्रतिमा होती, काँग्रेस पक्षाकडे तशी माणसं होती. विलासराव देशमुख निवडणूक खेचून न्यायचे. त्याच्यानंतर दिलीपराव देशमुख यांचा देखील मतदारसंघावरती पकड होती. आता नवी पिढी आलेली आहे, त्यामुळे नवी पिढी आपापला मतदारसंघ पक्का करण्यामध्ये मग्न आहे. लोकसभा मतदारसंघावरती पकड आहे अशी स्थिती काँग्रेस पक्षात नाही, कारण काँग्रेस पक्षात तशी व्यक्तीच नाही. भाजपच्या एकूण व्यवस्थेमध्ये भाजपचे सगळ्याच ठिकाणी यंत्रणा आहे. म्हणजे संभाजी पाटील निलंगेकर यांनी 2019ची निवडणूक खेचून नेली होती. आता यावेळेला कदाचित सामूहिक नेतृत्व असेल, पण भाजपमध्ये संघटनात्मक स्थिती आहे, पद्धत आहे, माणसं आहेत तिकडं. काँग्रेसमध्ये हे नाही आहे. त्यामुळे ही निवडणूक जनतेने रेटली तर काय होईल, लोकांच्या मनामध्ये या विषयामध्ये काय आहे, मोदींचा प्रभाव किती, राहुल गांधींचा प्रभाव किती, उद्धव ठाकरेला लोक किती मानतात, एकनाथ शिंदेला किती मानतात, ह्या सगळ्या गोष्टी चालणार आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीची रणधुमाळी सुरू व्हायला अजून अवधी आहे. 12 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत आणि त्यामुळं वेळ आहे. 7 तारखेला मतदान आहे, 7 मेला. पण तोपर्यंत आता मतदारसंघांमध्ये या सगळ्या विषयाची चर्चा सुरू झाली आहे आणि या चर्चेच्या टप्प्यात कोण कोणावरती कुरघोडी करेल, कुठला समाज कोणीकडे जाईल आणि या सगळ्या कुरघोड्या चर्चा याच्यामध्ये चांगलीच रंगत वाढती आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.